मॉर्निंग, ॲक्च्युली गुड आफ्टरनून, कारण की आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 2. सो 2 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. सो आता आहे ना, आज मम्मी एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे, हिरव्या वाटणाचा वांगा बटाट्याची भाजी. आणि ती आम्ही फर्स्ट टाइमच बनवतोय. म्हणजे तेच मीडियम भाजी, म्हणजे थोडीशी मीडियम रस्सा असं बनवणार आहे. सो आज आम्ही फर्स्ट टाइमच बनवतोय हिरव्या वाटणमधला. आम्ही असं कधी पहिले बनवलं नव्हतं. सो आता मम्मी बनवतेय, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. तर चला बघूया मम्मी कशी बनवतीये. मम्मी आज काय बनवणार आहेस? वांग बटाटा हिरव्या मसाल्यातलं, हिरव्या वाटणामधलं ग्रेव्ही, अशी मीडियम ग्रेव्ही. येस. बटाटा ही वांगी घेतली, बटाटा म्हणजे बेसिकली वांग बटाट्याची हिरव्या वाटणामधली भाजी मम्मी बनवणार आहे, जी की थोडीशी ग्रेव्ही पण असणार आहे, एकदम सुकी भाजी नसणार आहे. त्यासाठी ऑफकोर्स आपल्याला वांगी लागणार आहेत. सो ही आहेत वांगी आपली. आणि आमच्याकडे ऍक्च्युली ना वांगी खूप पडलेली फ्रीजमध्ये. सो आम्ही विचार केला की काय बनवूया. मग नंतर मम्मीच्या डोक्यात आला आपण ही वाली भाजी बनवूया, अशी जी की आम्ही कधी बनवली पण नव्हती, आज फर्स्ट टाइम बनवणार आहोत. सो त्यासाठी ही वांगी घेतली थोडीफार. इथे 1 2 3 4 5 6 7 वांगी घेतलेली आहेत. आणि इथे हे डाळिंब सुद्धा घेतले, ते मी आता नंतर कापेन थोड्या वेळाने. तर इथे वांगी घेतलेत मम्मीनी. आणि इथे घेतलेला आहे कांदा, मोठा कांदा आहे, कापून ठेवला ऑलरेडी मम्मीने. सो असा एक मोठा कांदा घेतलेला आहे. इथे कढीपत्ता घेतलेला आहे. अजून काय काय लागणार आहे ते बघूया आता आपण. आता इथून मम्मी सामान काढते. टोमॅटो, अद्रक हा अद्रक आहे ना, हे बाई इथे. सो सगळं सामान काढून घेते मम्मी. आता ह्याच्यासाठी मी हा एक कांदा घेतलाय, हा बारीक कापायचा आहे. ओके. एक टोमॅटो हे बारीक कापणार. हे लसूण आहे 6-7 ओके पाकल्या. आणि ही मिरची एवढीच घेणार आहे मी. आणि हे अद्रक. म्हणजे ह्याचे काही मेजरमेंट्स असं नाहीये ना आपल्याला जेवढं, म्हणजे काही लोक अद्रक कमी खातात, काही जास्त खातात, त्याप्रमाणे आपण घ्यायचं. तर आम्ही काय आमच्या रेसिपीज मध्ये तुम्हाला मेजरमेंट्स अशा नाही भेटणार गाईज. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सगळं काय युज करू शकता. जास्त तिखट नाही लागत म्हणून हे मी 4 मिरच्या घेतल्यात आणि ही 1 तिखट. येस. आणि एवढंसं अद्रक घेतलंय हे. आणि ही वांगी बघा अशी आहेत 7 आहेत. आणि हे 2 बटाटे. आणि कोथिंबीर पाहिजे ना, बघ त्या कोथिंबीरच्या मी काड्या अशी ठेवते कोथिंबीर आणल्यावर. मग ह्यातल्या काड्या घेणार ह्या एवढ्या. आणि कोथिंबीर पण घ्यायची आहे ना? नाही, कोथिंबीर नाही घेणार. कशाला उगाच, काड्या आहेत ना, आणि टेस्ट चांगली येते. ओके. हे एवढं घेणार मी. चला, तर हे सगळं आपलं सामान आहे. आता हे वाटण केल्यावर दाखवते. तर इथे चालू आहे हिरव्या वाटणाची तयारी. त्यासाठी मम्मी लसूण, अद्रक आणि काय, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आपला तो पुदिना, हे सगळं मम्मी घेणार आहे. सो इथे मम्मी आता कापून घेते. आणि मग आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत. आणि कोथिंबीरीच्या या काड्या पण घेतलेल्या आहेत. सो तुमच्याकडे असतील तुम्ही घेऊ शकता, नसतील तर नका घेऊ तुम्ही. कोथिंबीर काढू मी कोथिंबीर. म्हणजे काड्या असतील तर कोथिंबीर नाही घ्यायची आहे. ओके. काड्यांचा स्वाद चांगला येतो. हे बघ, आमच्याकडे या काड्यात म्हणून आम्ही काड्या घेतोय, कोथिंबीर घेत नाहीये. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोथिंबीर फक्त घ्या. आता हे मिरची, अद्रक आणि लसूण आणि पुदिना आणते. आणि पुदिना पण टाकायचा. आपला पुदिना आणून मी सुकून ठेवते आणि टाकते. आता हा मसाला लावून घे जा. येस. आणि आता फ्रेश पुदिना नाहीये ऍक्च्युली आपल्या घरी, मी सुकून ठेवते आणल्यावर. तो फ्रीज मध्ये खराब होतो ना, म्हणून सुकून ठेवते. ओके. आता मी हे तुला लावून देते वाटण. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे की नाही? थोडंसं नाही म्हणून करू आधी बघ. जर असंच लाव होत असेल तर कर, नाही झालं तर 2 चमच पाणी टाकून कर. ओके. चला, मी आता मम्मीला मसाला लावून देते, म्हणजे हे हिरवं वाटण लावून देते मिक्सरला. इथे आपलं हिरवं वाटण जे आहे ते रेडी झालेलं आहे. मी करत होती पण माझ्याने काय होत नव्हतं, कारण की हे भांडं मोठं आहे. आमच्याकडे छोटं भांडं ते खराब झालंय म्हणून. मग नंतर मम्मीने फायनली हे करून आणले आता हिरवं वाटण. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला. मम्मीने इकडे मस्त असा कांदा वगैरे कापून ठेवलाय, टोमॅटो आहे, कढीपत्ता आहे, इथे आपली वांग आणि बटाटा सुद्धा कापलेला आहे मस्त. आणि याचा वास किती मस्त येतो या हिरव्या वाटणाचा. वाव. म्हणजे याचा वासच एवढा मस्त येतो ना, झाल्यावर कसं होईल लेट्स सी. चला, पहिले काय टाकायचं आपण? कढई सुकू दे. कढई मस्तपैकी धुवून वगैरे मम्मीने घासून पुसून ठेवलेली आहे गॅसवरती. पुसून नाही, म्हणजे घासून. आता ती सुकते.
तेल जास्त नाही, एवढं बस, भरपूर झालं. आम्ही जास्त ऑइल यूज नाही करत गाईज. आम्ही प्रत्येक जेवणामध्ये थोडं थोडंसंच ऑइल यूज करतो. तेल जास्त खायचंच नाही, चांगलं नाही शरीरासाठी. येस. कांदा टाकूया. कांदा टाकून घेऊया. आता चांगलं परतून घेऊया. व्यवस्थित कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे गाईज. आता मी कांदा टाकला. हे तमालपत्र आधी टाकायचं असतं ना मम्मी? हा मी विसरले. आणि कढीपत्ता. ओके. आता हा ना चांगलं लाल होईपर्यंत हे करू. एकदम जास्त लाल करायचं की थोडा असं म्हणजे पिंक पिंक करायचं? नाही, थोडा लाल करायचा, चव आली पाहिजे ना. आता हे लाल होईपर्यंत मी टॅमॅटो कापते. इथे घेतलेला आहे एक टोमॅटो. जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय की मेजरमेंट एक्झॅक्ट आपल्याला आमच्या रेसिपी मध्ये नाही भेटणार. नाही, आणि एवढं तर टॅमॅटो पाहिजेच आहे भाजीसाठी. आणि हे आपण दोघींसाठीच बनवतो ना आता? दोघी का नाही, 4 माणसं खातील, दोघी कशी काय? येस. थोडीशी अर्धा चमच अद्रक लसूण आपण याच्यामध्ये पण घेतले, हिरव्या वाटणमध्ये. आता थोडी मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये थोडीशीच टाकायची तुमच्या चवीनुसार. टोमॅटो पण मस्त आपल्या इकडे चिरून झालेलं आहे. आता मग मी ऍड करते. वाव. पण ते काही असू दे, ह्या वाटणाचा वास जो येतोय ना, एक नंबर येतोय हिरव्या वाटणाचा वास. थोडं मीठ. वाव. थोडंसं मीठ. मिक्स करून घेऊया. अशा टाईपची आपण फर्स्ट टाइम बनवतो ना वांग बटाट्याची भाजी, म्हणजे हिरवा वाटण वगैरे करून. 2 मिनिटं जरा झाकण ठेवूया, म्हणजे त्याला तेल सुटेल. थोडंसं सॉफ्ट होईल ते मग टोमॅटो. चला 2 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं आपण एकदम कमी गॅसवर, कमी लो फ्लेम वरती याला शिजून द्यायचंय. आणि नंतर मग जे काय आहे पुढची प्रोसेस ते मी तुम्हाला दाखवते. है ना मम्मी? होते ना. हा, कापून घेतली. बटाटे कापले नव्हते. आणि हे कसेही कापू शकता तुम्ही. तुम्हाला जर उभे पाहिजे, जसे हवे तसे कापू शकता. हा, तुम्हाला उभे पाहिजे तुम्ही उभे पण कापता, असे पण करते. आम्ही तर बारीक बारीक कापून घेतोय. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कापणारच. उभे पण असे पण पाण्यात ठेवूया, म्हणजे काळे नाही होत बटाटे. याच पाण्यामध्ये ठेवूया आपण. वांगी पण मस्तपैकी आपली कापून झालेली आहेत. वांगी चला 2 मिनिटं झालेली आहेत आपले. झाकण काढूया आपण आता. वाव, वास मस्त आला. तेल पण सुटलंय. तेल पण सुटलेलं आहे, बघू शकतो. आपण हिंग टाकूया. हिंग, थोडस हिंग. एवढे हिंग टाकते. थोडी हळद. थोडीशी हळद. आणि काय मिक्स करूया. आणि आधी हा मसाला टाकून, आधी पहिले हे वाटण टाकायचे. वाटण टाकूया. वाव, या वाटणाचा वास एवढा झक्कास येतोय ना की काय सांगू तुम्हाला मी. म्हणजे हा वास घेऊनच असं वाटतं, मस्त येतं ना हे वाटणाचा वास घेऊनच असं खायची इच्छा होते. मला असं वाटतं की खूप टेस्टी होणार आहे भाजी. है ना मम्मी? वासच छान येतो एकदम. वाटणच खावं भात. हा, ऍक्च्युली एवढा भारी वास येतोय वाटणाचा. सुपर. वाव. आता टोपात टाकलं तर अजूनच छान वास येतो. फोडणीला टाकलं तर आणखीनच वास छान येतो. मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आपल्याला हे वाटण. त्याच्यामध्ये मी माझ्या घरची पावडर अर्धा चमच फक्त टाकले. थोडी. कोणती? हा, तिखट पावडर. तिखट पावडर. आणि आता ह्यातच किचन किंग मसाला पण टाकते थोडा, अर्धा चमच असं. एवढंच टाकलं. थोडंसंच टाकलंय. वाव, वास भारी येतोय. वास भारी येतोय. आता ह्याला आपण तेल सुटेपर्यंत जरा ठेवूया 2 मिनिटं. परत झाकण मधून हलवूया. मधून हलवायचं. कमी गॅसवरच सगळं, नाही तर आपला मसाला जो आहे करपेल. हा, तर गाईज मी तुम्हाला हे सांगत होती की हे जे आपण वाटण बघितलं म्हणजे बनवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला मी मगाशीच दाखवलं की हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीरच्या जागेवर आम्ही कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या,
पण तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता आणि पुदिना एवढं सगळं घेतलेलं. आणि त्याच्यानंतर थोडीशी आमची जी घरची लाल तिखट पावडर आहे ती आम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ. थोडी म्हणजे अर्धा चमच फक्त. येस. तर तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकायचं नाही टाकू शकत, है ना मम्मी? तुम्हाला जर कमी तिखट असेल तर टाकू नका तिखट पावडर. थोडं जास्त पाहिजे असेल जास्त तर टाका. येस. चला आता 2 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी तेल पण सुटलंय. वाव वाव, एक नंबर वास येतो यार. तेल पण सुटलेलं आहे व्यवस्थितपणे, बघू शकता तुम्ही. आता बटाटे टाकून घेऊया आपण आधी. बटाटे चलो 2 घ्यायचे बटाटे. हवा एवढी सुटली आहे ना बाहेरून, आज खूप जास्त हवा येते. बघू शकतो तुम्ही, भारी हवा येते. आणि त्या हवेमुळे गॅस पण थोडासा जातोय, बट इट्स ओके, आपण मॅनेज करूया. आता हे बटाटे टाकून घेऊया. टाकलेले आहेत मम्मीने बटाटे धुतलेले. वाव. पहिल्यांदा हे बटाटे टाकून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर वांगी टाकायचे आहेत ना. बटाटे मिक्स करून काय थोडं बटाटे शिजले पाहिजे थोडीशी. वांगी कशी लगेच शिजतात. येस. मग 2 मिनिटं आपण बटाटे टाकून शिजवून घेऊया. येस. परतून घ्यायचे व्यवस्थित. मीठ आपण टॅमॅटो टाकलं तेव्हा टाकलेलं आहे म्हणून आधी मीठ नाही टाकायचं. ग्रेव्ही जी झाली का नंतर टाकून देऊ. येस. आता ह्यानं 2 मिनिटं असं ठेवूया मिक्स करून. परत झाकण ठेवायचंय का? 2 मिनिटं ठेवूया झाकण ठेवूया. आणि इथे जे आहे साईडला गरम पाणी सुद्धा करायला ठेवलेलं आहे. गरम पाणीच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे भाजी आपली पटापट शिजणार आहे. तर मी हे सांगत होती की माझा भाऊ आणि वहिनी गेले होते. कुठे गेलेले ते लोक? कर्जतला. अरे कर्जतला गेले होते. तर तिकडून हे जाम आणि काय ते जांभळं. हा, जाम आणि जांभळं घेऊन आलेले. आता हे 3च राहिले. हा, जांभळं संपली, हे 3 राहिलेत. आता मी खाते. आणि हे असं कधी आपल्या इथे भेटत नाही युजली. गोड आहे एकदम. कसं आहे? मस्त आहे गोड. चला, तर 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढूया आपण. वाव, काय वास आला यार. हिरव्या वाटणाचा वास एकदम झक्कास येतो आणि टेस्टी पण होईल भाजी, मला तर असं वाटतं. कारण आता वांगे टाकून घेऊया. हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी आज फर्स्ट टाइम खाणार आहे. चला वांगे टाकूया आता. मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. बाकी काय असं टाकायचं नाही ना? नाही, आता शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकतात पण आता नको. आपण हे केलंय ना, हिरव्या वाटण्याचं केलंय ना, मग शेंगदाण्याचं कूट नको. ह्याची चव घेऊन बघूया. ह्याचा वास तर एकदम भारी येतो. टेस्टी पण होणार आहे भाजी. मी गरम पाणी ठेवलंय. गरम पाणी पण आपलं झालेलं आहे मस्त. ह्यातच मी गरम पाणी टाकते. हा, आणि हे सगळं आपल्याला धुवून टाकायचं आहे. काहीच वेस्ट नाही करायचं. याच्यामध्ये भरपूर मसाला राहिलाय. सो हे पण सगळं व्यवस्थित आपल्याला धुवून टाकायचे. काहीच वेस्ट होता कामा नाही. गरम पाणी हा मसाला धुवून चला पाणी टाकून घेऊया. वाव, मस्त भारीच वास येतोय. सुपर वास येतोय. एवढा टेस्टी येतोय ना, मला असं वाटतं मी आत्ताच खाऊन टाकू. पाणी पण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. तुम्हाला जेवढं ग्रेव्ही वाली भाजी पाहिजे त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये. आता हे शिजायची पण आहे ना, म्हणून थोडं पाणी जास्त टाकावं लागेल. आणि आम्हाला जास्त अशी ग्रेव्ही नको आहे, आम्हाला थोडी अशी मीडियम पाहिजे. तर त्याच नुसार आम्ही पाणी टाकतोय. वाव. चला आता किती वेळात होईल मम्मी भाजी? बघूया, 10 मिनिटं तरी लागतील. 10 मिनिटं म्हणजे झाकण ठेवून शिजवायचंय की कसं? हा, आता थोडं झाकण ठेवूया. बटाटा शिजायला हवा ना, झाकण ठेवूया. बटाटा शिजायला पाहिजे ना. आता हे मी हे बघा एवढं पाणी ठेवलंय आणि आता झाकण ठेवते. जरा कड येऊ दे, मग दाखवते. कड आल्यावरतीच झाकण ठेवायचं आहे ना. आता ह्याला कड आला. आता मी हेच गरम पाणी ह्याच्यावर ठेवते, म्हणजे वरून आणि खालून ते शिजायचं. ही एक टीप आहे गाईज की पटकन भाजी शिजवायची असेल तर वरती तुम्ही थोडंसं पाणी ठेवा झाकणावरती, आणि मग नंतर याच पाण्यामध्ये शिजवायची आहे ना. म्हणजे हे वरचं पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आपण, बरोबर? हवा खूप हवा एवढी सुटली आहे ना आज की गॅस नुसतं जातोय. आता गॅस मी कमी करते. आता कड आलाय भाजीला. आता 5 मिनिटांनी म्हणजे बघू आपण. आता ती शिजू दे वरच्या आणि खालच्या. गॅस कमी करून ठेवला मम्मीने. 5 मिनिटं आपल्याला असं हे पाणी ठेवून वरती शिजवायचंय आणि 5 मिनिटांनी आपण चमचा मारायला परत येऊया. मम्मी आहे ना भाजी चेक करते आता, आणि एवढा भारी वास आला ना मला हॉलमध्ये.
झाकण उघडलेलंस तू? नाही, नाही उघडलेलं. थोडं पाणी. हो वास येतोय. मला असं वाटलं की तू झाकण उघडलेलं चेक करतेस. असं वासच छान येतं. चला आता ओपन करते मम्मी झाकण. मस्त वरचं पाणी पण तापलंय. हे बघा वाव, मस्त झाले गरगरीत. सुपर्ब. भारी वास येतोय यार. बटाटा बघते. हा बघा बटाटा पण शिजला. शिजलाय ना? आता हे बघा हेच पाणी मी ह्याच्यात टाकते. तर झालंय. पण आपल्याला एवढी ग्रेव्ही हवी आहे का? हा मग हे एवढी पाहिजे. ही सुकी होईल. हे काय तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता गाईस. मस्त वाफ पण येते. बटाटा पण शिजलेला आहे आपला. आता चाखून बघते मी जरा. मीठ वगैरे कमी आहे का? कशी आहे? छान झालं. थोडं मीठ कमी आहे. थोडस मीठ कमी आहे. बस. चला आता मिक्स करूया. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. आता मम्मीला जेवायला मम्मी घेईल. मम्मीला जेवण थोडी देते मी. कोथिंबीर टाकते. हा कोथिंबीर मेन. वाव भारी वाटते एकदम. चला आता जेवण घेऊया. चलो भूक लागली ना? लेट झाला गाईस थोडासा. मम्मीचा पापड भाजून घेते आता. इथे दाखव. इथे पापड भाजते नाही मी भाजून घेते फक्त खायला. कारण की रात्रीच तळलेले पापड नळ्या सगळं खाऊन झालं आमचं. सो आता फक्त जस्ट भाजून घेतोय आणि जेवण वाढतोय. चला तर आता मम्मी बसलेली आहे जेवायला. मेथीची भाजीची टेस्ट नाही. कुठल्या भाजीची टेस्ट दाखवायची? वांगा बटाट्याची भाजी हिरवा वाटणातली. कशी आहे? मस्त भारी. छान छान झाली आहे. छान झाली. चला आता मी पण घेते पटकन जेवायला. कारण की मला पण टेस्ट करायची आता. सो मी पण घेते पटकन आता जेवायला. आणि जर का तुम्हाला आपला हा आजचा व्लॉग आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा जर का अजून केलं नसेल तर. आणि जर का तुम्हाला आपले असेच रेसिपीचे व्लॉग्स बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी अजून खूप काय काय रेसिपीचे व्लॉग्स नक्कीच बनवेन तुमच्यासाठी मम्मीसोबत. सो या भेटूया आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.